गुड मॉर्निंग. इथे सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून सानूचा डब्बा बनवायला घेतला. तिचा डब्बा बनवला पटपट आणि म्हणलं आता बाकीचे राहिलेल्या चपात्या नंतर बनवता येईल. पीठ झाकून ठेवलं. तेवढ्यात लाडूचा आवाज आला. लाडू मॅडम उठलेल्या होत्या. घरात जाऊन बघितलं तर मग लाडू मॅडम उठल्या होत्या तर तिला शांत केलं आणि झोपू घातलं आणि सानूला उठवलं. पण त्या मॅडम काही लवकर उठतच नव्हत्या. कशी बशी उठली. मग तिचा डब्बा वगैरे भरला, आंघोळ वगैरे घातली. म्हटलं थोडासा चहा पिऊन घेते, तिचा नाश्ता होईस्तोवर. मग आम्ही गेलो. बस काय आलेली नव्हती. मग बसची वाट बघत थांबलो. मग बस आली. मग लाईनला उभं केलं तिला पण आणि सगळे मुलं बसमध्ये बसले आणि शाळेत गेले. मग तिला सोडलं आणि घरी जायला निघाले. घरी आल्यावर बघितलं तर लाडू मॅडम झोपलेल्या होत्या. म्हटलं तोपर्यंत राहिलेल्या चपात्या बनवून घ्यावा. 2 चपात्या बनवल्या आणि लगेच लाडू मॅडम उठल्या. मग तिला थोडंसं खेळवलं, खाऊ घातलं वगैरे. मग स्वयंपाक आवरला. कपडे भांडी खूप काम राहिलेलं होतं. मग पटकन कपडे धुवून घेतले आणि भांडे तसेच ठेवले. म्हटलं नंतर घासता येतील. तोपर्यंत लाडूला आंघोळ वगैरे घातली आणि म्हटलं पहिले हिला झोपवते. मग लाडूला झोपवलं. तोपर्यंत 12 वाजले होते. मग सानूबाई आल्या घरी. मग त्यांचं झालं गप्पा चालू. शाळेतल्या गप्पा सांगत होत्या. तर बाय, भेटू उद्या.